आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सरळ सरळ सामना होणार आहे। पण त्यातही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत। त्यातल्या एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट हा राज्यात सत्तेत सहभागी आहेत। त्यामुळे आता निश्चितच आगामी निवडणुकांसाठी भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट हे एकत्रित निवडणुका लढणार आहेत आणि त्यामुळे हीच नेमकी त्यांची अडचण होऊ पाहणार आहे। याचं कारण म्हणजे आता भाजपच्या नेतृत्वानं, राज्यातल्या नेतृत्वानं भाजपच्या पुण्यातल्या आमदारांना त्यांचं रिपोर्ट कार्ड मागवलेलं आहे आणि त्यामुळे आता हे रिपोर्ट कार्ड या आमदारांचं भवितव्य ठरवणार आहे की कोणाला नेमकं तिकीट दिलं जाणार आहे आणि पुढे काय होणार आहे। त्यामुळे हे नेमकं राजकारण काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहे, तर 2 मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे, 1 मतदारसंघ हा काँग्रेसकडे। आता आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाकडून वडगाव शेरी, हडपसर या मतदारसंघाबरोबरच खडकवासला या विधानसभा मतदारसंघावरही दावा केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या रिपोर्ट कार्डवरच भाजपच्या आमदारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे विद्यमान आमदारांपैकी कोण घरची वाट धरणार हे आता रिपोर्ट कार्डवर ठरणार असल्याचं बोललं जात आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरपालिकेचा नगरसेवक, महानगरपालिकेचा आमदार, खासदार या सगळ्यांचाच अशा प्रकारचा परफॉर्मन्स पार्टी चेक करत असते। कारण पार्टीचा हा आग्रह आहे की अन्य पक्षाप्रमाणे निवडणुकीपुरतं लोकांची कामं असं न होता पूर्ण आपली टर्म ही लोकांना समाधान देणारी झाली पाहिजेत। आणि त्यामुळे नॉट ओन्ली पुणे, सगळ्या स्तरावर, सगळ्या शहरांचा, सगळ्या जिल्ह्यांचा अशा प्रकारचा परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड, त्यांचा कामगिरीचा रिपोर्ट हा घेतला जातो। अजितदादा यामध्ये सहभागी झाल्यामुळे हे रिपोर्ट कार्ड मागवले जात आहेत का? कारण यामुळे पुण्यातील आमदारकीवर म्हणजे त्यांना घरची वाट जाऊ शकते का? मला तुम्हाला असे प्रश्न कसे सुचतात याबद्दल बक्षीस दिलं पाहिजे। माझ्या गाडीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे, ते मी देतो, काही विषय नाही। वडगाव शेरी आणि हडपसर हे दोन्ही मतदारसंघ भाजप आणि अजित पवार गटाच्या दृष्टीनं महत्त्वाचे मानले जात आहेत। मागच्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक आणि हडपसरमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर या दोघांचाही पराभव झाला होता। त्यामुळे जागा वाटपात या दोन्ही जागांसाठी भाजपकडनं आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात जगदीश मुळीक आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यात लढत झाली होती। टिंगरे यांनी केलेला पराभव हा तसा मुळीक यांच्या जिव्हारी लागला होता। या निवडणुकीत त्यांच्याकडनं उमेदवारी मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जाणार आहे। त्या दृष्टीनं त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क वाढवलाय। हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे यांनी योगेश टिळेकर यांचा अवघ्या 2820 मतांनी पराभव केला होता। त्यामुळे टिळेकर सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। या मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक प्रशांत जगताप हेही निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर चेतन तुपे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं खडकवासला या विधानसभा मतदारसंघासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे आणि याच मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा अवघ्या 2595 मतांनी पराभव केला होता। त्यामुळे अजित पवार गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जाऊ शकतो। अशी सगळी एकूणच पुणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता अजितदादांच्या एंट्रीनं भाजपला आपल्या जागांमध्ये फेरबदल करावा लागणार हे नक्की। त्यामुळे आगामी काळात नक्की काय घडतंय आणि कोणाला तिकीट मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल।